नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबी चिल्ली फ्राय बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, कोळंबी मी 250 ग्रॅम घेतलेले सोलून आणि मोठ्या आकाराचे बघा साफ करून घेतलेले। ह्याच्यामध्ये जी शीर असते ना, ही सुरीने अशा पद्धतीत मी काढून घेतलेले। जर तुम्हाला सुरीने नसेल काढायची ना, तर असे एका साइडून जर थोडंसं उघडून जर असं काढून घेतली तरी चालते, पण मी पूर्ण काढून घेतलेले आहे। आता त्यासाठी साहित्य काय टाकायचे बघा, थोडीशी एकदम आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। हळद आणि मीठ लावून घेतले बघा असं, आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, 15 मिनिटांसाठी एका साईडला ठेवायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत बघा, आपण हे झाकून ठेवलं होतं। तर आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। एकदम थोडीशी मिरी पावडर घेतलेली आहे कुटून, 6 मिरी घेतलेल्या आहेत कुटून बारीक एकदम। सोया सॉस घेतलेला आहे बघा डार्कवाला। अर्धा चमचा लसूण, आलं आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे, पेस्ट घेतलेली आहे एकदम बघा। ही कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला ह्यातला मैदा टाकायचा। ही 1 चमचा घेतलेला आहे मी, अर्धाच टाकलेला आहे। आता हे पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा। त्यात टाकायचे बघा, एक अंडं घेतलं होतं असं खलून घेतलेलं आहे, त्यातलं आपल्याला अर्धच टाकायचं आहे, कारण हे पावशेर आहे। जर जास्त असेल ना तर पूर्ण अख्खा अंडं जरी टाकलं तरी चाललं। तर हे मी मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपण एका साईडला झाकून ठेवूया। 5 मिनिटं बघा ठेवलं होतं। तर आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि चांगलं गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीत बघा एक एक घेऊन सोडायचे। एकदम कडक तेल गरम करायचं, आणि जेवढे आपल्या कढईत बसतेत ना तेवढे सोडून घ्यायचे। कालवलं की एक 5 मिनिटं फक्त ठेवायचं आणि लगेच घ्यायचं बनवायला। आता हे कसं 250 ग्रॅम होतं, त्यामुळे मी अर्धच अंडं टाकलेलं आहे। जास्त असेल तर तुम्ही अख्खं पण टाकू शकता, पण पहिलं काय करायचं, एका वाटीमध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडं थोडं टाका, म्हणजे असं पातळ नाही झालं पाहिजे बघा। आता हे अशा पद्धतीत झालं पाहिजे। आता हे मी पहिले एवढेच फ्राय करून घेते, आणि फास्ट गॅसवर मी करत आहे फ्राय। ही हलवून घेऊया बघा, मस्त असे कडक होतात एकदम। असं गोल्डन कलर आला का नाही मग काढून घ्यायचे। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया, आणि काढायला बघा खाली एक प्लेट घेतलेली आहे आणि अशी चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये काढून घ्यायचं, आणि असा कलर येतो तर आपल्याला फ्राय करून घ्यायचं। मस्त बघा असे क्रिस्पी झालेले आहेत। बाकीचे राहिलेले पण मी करून घेते। मस्त बघा असे फ्राय करून सगळे घेतलेले आहेत। कढईमधलं मी तेल काढून घेतलेलं आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं थोडंसं एकदम, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा 7 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं बारीक कापून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया। आणि ह्याला काय करायचं, 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस आहे मीडियम। आता ह्याच्यामध्ये 2 टाकणारे सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या असं मधोमध कापून घेतलेल्या आहेत बघा। हलकंसं परतलं की त्यात टाकायचं आपल्याला कांद्याची पात, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे 3 कांदे बघा असे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम, आणि हे सगळं टाकत 1 मिनिटभर परतायचं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे शिमला मिरच्या, मोठ्या आकाराची होती बघा एक, तिच्याही पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम। त्याच्यावर टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं मीठ, आणि 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतलेला 1 मिनिटभर मीडियम गॅसवर। आता ह्याच्यात टाकायचे मिरीपूड, 6 मिरी बघा मी असे कुटून घेतलेले आहेत, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा मस्त असं। त्यात टाकायचे बघा ही कोळंबी, एकदम कडक अशी केलेली आहे बघा फ्राय। ह्याला प्रॉन्स पण म्हणतात। खूप रेसिपी टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा करून बघा। थोडंसं आपण फक्त ह्याला मीडियम गॅसवर जरा हलवून घेऊया। मिनिटभर बघा चांगलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित। गॅस मीडियमच आहे। ह्याच्यावर टाकायचं छोटा 1 चमचा सोया सॉस, हलवून घेतलेलं आहे। छोटा 1 चमचा बघा चिली सॉस टाकायचे, मिक्स करून घेऊया। छोटा 1 चमचा विनेगर टाकायचे, थोडा असल्यामुळे छोटा चमचा टाकलेला आहे, आणि मस्त असं बघा परतून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता ह्याच्यात टाकायचे बघा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, ते पाण्यामध्ये थोडंसं कालवून घेतलेलं आहे। मिक्स करायचं, गॅस करायचा बारीक थोडासा, आणि परतून घ्यायचं। मिक्स करून घेतलंय बघा मस्त असं। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। 1 नंबर लागतं चवीला। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।